तुम्ही मुलगी आहात ना, तर थांबा आणि ऐका. तुम्ही जर घराच्या बाहेर निघाले आणि तुम्हाला स्वातंत्र्य दिलं, तर तुम्ही कॅरेक्टरलेस होणार, तुमचं चरित्र खराब होणार. असं माझं म्हणणं नाही, तर असं तुमच्या धर्माचं म्हणणं आहे. तुम्ही हिंदू असाल, तुम्ही मुसलमान असाल किंवा नो मॅटर तुम्ही कोणत्याही धर्माचे असाल, तुम्ही एका माणसाचे नौकर बनून राहिले असते जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते. आजकाल मी खूप मुलींच्या तोंडातून ऐकतो की त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेट करतात आणि मला अक्षरशः त्या मुलींची कीव येते की त्यांच्या डोक्यामध्ये का भरून ठेवलाय त्यांच्या फॅमिलीनं. आणि ते बाबासाहेबांचा हेट यासाठी करतात कारण की बाबासाहेब त्यांचा धर्म मानत नाही म्हणून. आणि आरक्षणामुळे पण त्यांना असं वाटते की त्यांच्यासोबत अन्याय झाला आहे. पण थांबा, माझी गोष्ट ऐकून जा. आरक्षण तर खूप वेगळा टॉपिक झाला, पण ज्या तोंडाने तुम्ही आज म्हणत आहात की तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेट करता, हे सर्व बोलाचा अधिकार, फ्रीडम ऑफ स्पीच तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे. माणसाचा तर वेगळं राहू द्या, पण मुलींनी तरी बाबासाहेबांना देवापेक्षा आधी मानलं पाहिजे. ज्या धर्मासाठी तुम्ही बाबासाहेबांना दूर करता, एकदा ऐकून घ्या की त्याच धर्माने तुमच्यासाठी काय केलं आहे. तुमच्या धर्मामध्ये तुमच्याबद्दल काय विचार केला जाते आज आपण बघू. तुमच्याच पुस्तकांमध्ये लिहून आहे की जी मुलगी घराबाहेर निघेल स्वतंत्रपणे ते कॅरेक्टरलेस असेल. एक मुलगी लहानपणी आपल्या बाबांच्या भरोशावर, मोठी झाल्यावर ते आपल्या नवऱ्याच्या भरोशावर आणि म्हातारी झाल्यावर आपल्या मुलाच्या भरोशावर जगली पाहिजे, असं तुमच्या बुकमध्ये लिहून आहे. तुमचा नवरा गंजडी असू द्या, दारोड्या असू द्या किंवा तुम्हाला दारू पिऊन मारहाण करत असू द्या, तरी तुम्ही त्याचे पाया लागून त्याची आरती केली पाहिजे, कारण की तो तुमचा पती परमेश्वर आहे. तुम्हाला जर मुलं बाळ होत नसल तर तो नवरा दुसरी बायको करू शकते. तुमच्या कोणत्याच फिलिंगला किंवा तुमच्या कोणत्या निर्णयाला गृहीत धरल्या जाणार नाही. बाबासाहेबांना जेव्हा तुम्ही दलितांचा नेता म्हणता तेव्हा एकदा विचार करा की जर बाबासाहेब नसते तर आज तुम्ही कुठल्या जागी असता. तुम्हाला 100 गोष्टीचा हेट असू द्या, पण त्या माणसाचा हेट नको करा ज्याने तुम्हाला जगणं शिकवलं. अंगभर कपडे गुंडाळून घराच्या कोपऱ्यात बसणारी मुलगी आज बॅकलेस टॉप लावून गावभर फिरू शकते, हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे. तुम्हाला कितीही तुमच्या धर्माचा गर्व असू द्या, पण सर्व धर्मांमध्ये मुलींना खालीच पाडलं गेलं आहे आणि खालून वर उचलण्याचं काम ज्यांनी केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तुम्हाला माझ्यावर जरी भरोसा नसेल ना, तरी तुम्ही तुमच्या धर्माचे एकदा बुक्स वाचा आणि बाबासाहेबांचे बुक्स वाचा. तुम्हाला 100% कळेल की काय चालू आहे. आणि जर बाबासाहेबांना तुम्ही मानत असाल तर कमेंटमध्ये जय भीम लिहा आणि शिक्षणाकडे लक्ष द्या. जय भीम, सेवा जोहार. आता चाललो विमाना